महिला लैंगिक अत्याचाराच्या आरोपांखाली पोलीस कोठडीत असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं। खरात त्याच्याकडे असलेल्या अंकशास्त्राच्या माध्यमातून भूलतापा द्यायचा, मात्र हाच खरात 10वीत गणितात नापास असल्याचं उघड झालं। त्याला 10वीत फक्त 35% गुण होते। पोलीस तपासात खरातचं खरं नाव लक्ष्मण असल्याचंही समोर आलं असून त्यानंतर त्यानं ते अशोक कुमार करून घेतलं असं समजतंय। भोंदूबाबा अशोक खरातच्या नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमधल्या ईशान्येश्वर मंदिराला फडणवीसांच्या युती सरकारनं 1,05,00,000चा निधी मंजूर केल्याचा दावा करण्यात येतोय। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा दावा केला। पर्यटन विभागानं 31 मार्च 2018ला हा निर्णय घेतला आणि त्या वर्षी 25 लाखांचा निधीही देण्यात आला। हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं असल्याचंही GR मध्ये म्हटलं आहे। हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला मंदिर म्हटलं गेलं आणि त्याच्यासाठी 1,05,00,000 रुपये मंजूर झाले आणि 2018 साली ते पैसे त्यातली 25 लाख रुपये खर्च करायला मंजुरी मिळाली। त्याच्यात सभामंडपाचं बांधकाम, भक्तनिवास, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह वगैरे अशा अनेक कामांचा समावेश होता। विजय कुंभार यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात 2018 मध्ये पर्यटन मंत्री असलेल्या जयकुमार रावल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काढता पाय घेतला। त्यांच्याच खात्यानं हा 105 कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आलाय। लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून एसआयटी आणि क्राईम ब्रांचची पथकं तपासासाठी दाखल झाली। तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असून खरातच्या कोठडीत आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली। दरम्यान प्रमुख अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडून कसून चौकशी सध्या केली जाते। भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल झाला। करिअर घडवण्यासाठी सल्ला घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला। तर विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकीही खरातनं दिली। तसंच वडिलांचा मृत्यू होईल अशी भीती देखील खरातनं घातल्याचं संबंधित व्यक्तीनं सांगितलं। खरात प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला। खरात प्रकरणातील पेन ड्राईव्ह समोर आला। मंत्रिमंडळातील 2-3 जणांची विकेट जाईल असं वडेट्टीवार म्हणाले। इतकंच नव्हे तर सरकारमधील मंत्र्यांना वाचवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं खळबळजनक विधानही वडेट्टीवारांनी केलं। पेन ड्राईव्ह कुठे आहे? पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत, नागडे झाल्याशिवाय राहणार नाहीत। वडेट्टीवारांप्रमाणेच काँग्रेसच्या नाना पटोलेंनीही भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवली। अमेरिकेच्या जेफ्री एप्स्टीनला जसं तुरुंगात मारण्यात आलं त्याचप्रमाणे खरात फाईल्समधील अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं पटोले म्हणाले। अशोक खराचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे विविध पक्षांमधल्या खास करून सत्ताधारी गटातील नेत्यांचा खरातशी संबंध असल्याचा दावा केला जातोय। शिर्डी पोलीस ठाणे इथे वर्षभरापूर्वी गुन्हा नोंद होऊनही तो दबला गेला असा आरोप ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांनी केला। दरम्यान खरातकडे अनेक मोठी नावं असल्याची चर्चा असून ती एकामागोमाग एक समोर येत आहेत, त्यामुळे खरातला संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी वैभव नाईकांनी केली। आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं वगळण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात तर माणसाला पण कापू शकतात। त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजे।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी वाढण्याची चिन्ह आहेत. नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांविरोधात आघाडी उघडली. रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चाकणकरांची पाठराखण केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाकणकरांवरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.